शेतकरी मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचा उत्तर आमचे या सदरामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आत्ता काल परवाच खतांचं पाणी कसं करता येईल, करणं योग्य आहे का, आणि त्यासाठी अतिशय स्वस्त दरात म्हणजे 600 रुपये लिटर औषध उपलब्ध करून दिलेलं आहे. याच संधीचा फायदा घेऊन बरेचसे लोक 1,500-2,000 रुपये लिटरचं औषध विकतात, परंतु एवढा खर्च करण्याची गरज नाही. त्याचे सगळे लाईव्ह पुरावे आपण यूट्यूबला दिलेले आहेत. पण त्याला इतक्या कमेंट्स येत आहेत की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉमन प्रश्न आहेत. ते प्रश्न काय काय थोडं जवळून बघा. सर खूप चांगले प्रॉडक्ट आणलं आहे, पण एकरी प्रमाण किती सोडायचे, 10-26, 9-24 हे समजून सांगितले तर छान होईल. मित्रांनो 10-26-26, 3-15, DAP, 9-24-24 हे जी खतं आहेत साधारणतः 100 लिटर पाण्यामध्ये 50 ते 100 लिटर पाण्यामध्ये म्हणजे अर्धा बॅरल घ्यायचा. त्याच्यामध्ये 20 किलो DAP किंवा 20 किलो 10-26-26 किंवा 20 किलो 9-24-24 टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक चांगलं फॉसिड किंवा फॉस्फरिक ॲसिड चांगलं हे 250 ते 500 ml फक्त टाकायचं आणि 2 ते 3 तास तुम्ही जर त्याला काठीने मिक्स करत राहिले तर त्याचं पूर्ण पाणी होईल. 1-2% फक्त खाली चोथा राहू शकतो, बाकी 99% त्याचं पाणी होईल आणि मग ते पाणी तुम्ही पिकांना सोडू शकता. दुसरा प्रश्न आहे की सर 1 एकर ऊस शेतीसाठी किती किलो DAP आणि 10-26-26 सोडा. तुमच्याकडे ऊस असेल, तुमच्याकडे कापूस असेल, तुमच्याकडे सोयाबीन असेल, तुमच्याकडे मिरची असेल, तुमच्याकडे टोमॅटो असेल, कुठलंही पीक असेल, 20 किलो DAP किंवा 20 किलो 10-26-26 किंवा 20 किलो 3-15 याचं पाणी सोडलं तरी चालेल. परत 15 ते 20 दिवसांनी किंवा 1 महिन्याने तुम्ही सोडलं, रिपीट तुम्ही करू शकता. तिसरा प्रश्न आहे 10-26-26 होईल का. मित्रांनो 10 मिनिटात पाणी होतं. मी 25 ते 30 ग्राम एका ग्लासमध्ये टाकून 10 मिली फक्त फॉसिड टाकून त्याला 10 मिनिटात पाणी होतं. आपण 2 तास धरू, 2 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. 9-24-24 पण चालेल का. बिलकुल चालेल. 10-26-26, 9-24-24, 15-15 कुठलंही कॉम्प्लेक्स खत चालेल. फक्त सुपर फॉस्फेट पावडर किंवा दाणेदार ते होणार नाही. खताचे पाणी केल्यावर पंपाने पिकाला ड्रेंचिंग केली तर चालेल का. बिलकुल चालेल. 100 लिटर पाणी तुम्ही त्याच्यात थोडं पाणी आणखी ॲड करू शकतात. एकरी 100 किंवा 150 लिटर पाणी तुम्ही ड्रेंचिंग करू शकतात. हळद, अद्रक या पिकाला सुद्धा तुम्ही खतांचं पाणी करून ड्रेंचिंग करू शकतात. अजून जे प्रश्न आहेत, सर हे पाणी एकरी किती लिटर सोडावं लागेल ते कळवा, पंपाने ड्रेंचिंग केली तर चालेल का. पाणी तुम्ही एकरी 100 लिटर घेतलं तर सफिशियंट होईल. पंपाने ड्रेंचिंग केली तरी चालेल, ड्रिपने सोडलं तरी चालेल. आपण एका एकरसाठी 1 बॅग DAP वापरतो, तेच पाणी वापरल्यानंतर ड्रिपने किती वापरावं लागेल. 1 बॅग DAPचं पाणी करायला तुम्हाला जवळपास 300-400 लिटर पाणी लागेल आणि डोस जास्त होईल. जर आपण पाणी करून सोडतोय तर तुम्ही 20 किलो DAP वापरा, तो सफिशियंट होईल. 100 लिटर पाणी 20 किलो DAP हा भरपूर झाला. त्याच्यात 250 ते 500 मिली फॉसिड. तिसरा प्रश्न आहे 50 किलो DAP साठी पाण्याचे प्रमाण किती आणि फॉस्फरिक ॲसिडचे प्रमाण किती. 50 लिटरसाठी जवळपास 50 किलोसाठी 300 ते 400 लिटर पाणी लागेल. म्हणजे 100 किंवा एका बॅरलमध्ये आपण 25 किलो DAP व्यवस्थित विरघळवू शकतो. जर कमी पाण्यात जास्त DAP टाकला तर विरघळायला अडचण होईल, कारण की तेवढं डायल्युशन त्याचं होऊ शकणार नाही. सोप्या भाषेत सांगितलं तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ विरघळेल, पण आपण जर 10 चमचे मीठ एकाच ग्लास पाण्यात विरघळायला जाऊ तर विरघळणार नाही. म्हणून आपण 100 लिटर पाण्यात फक्त 25 किलो 20 किलो DAP घेतला तर सफिशियंट होईल. 9-24-24, 15-15, 10-26-26 सगळ्या खतांसाठी सेम पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. तर ह्या कॉमन प्रश्नांचं हे उत्तर आहे आणि ही पद्धत अतिशय चांगली आहे. सायंटिफिकली ती तुम्हाला फायदेशीर आहे, किफायतशीर आहे, वेळ वाचवणारी आहे, मजुरी वाचवणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तुम्ही अवलंबली तर चालेल. आशा करतो की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. अजून कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता.